तिसरा क्रमांक येतो पृथ्वीचा. आपण याला अर्थ सुद्धा म्हणतो. जननी, माता, धरती अनेक नावांनी आपण पृथ्वीला ओळखतो. हा सूर्यापासून तिसऱ्या क्रमांकाचा ग्रह आहे. सूर्यमालेतील 5वा सर्वात मोठा ग्रह आहे. 5व्या क्रमांकाचा हा सर्वात मोठा ग्रह आहे आणि सूर्यापासून क्रमाने कितव्या क्रमांकावर आहे? 3ऱ्या क्रमांकावर आहे. पृथ्वीला एक उपग्रह आहे ज्याला आपण काय म्हणतो? चंद्र म्हणतो. जीवनाचे अस्तित्व असणारा एकमेव ग्रह म्हणजे पृथ्वी. पृथ्वी सूर्यापासून 15 कोटी किलोमीटर अंतरावर आहे. हे आपण अगोदरही पाहिलं होतं. तर बघा की पृथ्वीचा जो व्यास आहे पूर्व पश्चिम असा जो व्यास आहे तो किती आहे? 12,756 किलोमीटर. या पूर्व पश्चिम व्यासाला भूमध्य रेखीय व्यास असे म्हणतात. काय म्हणतात? भूमध्य रेखीय व्यास. आणि जो दक्षिण-उत्तर व्यास आहे, दक्षिण-उत्तर जो व्यास आहे, तो किती आहे? 12,714 किलोमीटर आणि याला काय म्हणतात? ध्रुवीय व्यास असे म्हणतात. पृथ्वी ज्या अदृश्य रेषेभोवती फिरते, तिला पृथ्वीचा अक्ष किंवा आस असे म्हणतात. पृथ्वी ज्या अदृश्य रेषेभोवती फिरते, परंतु पृथ्वीची जी अदृश्य रेषा आहे, जिच्या भोवती ती फिरते, ती अशी सरळ नाही. तर ती कशी आहे? थोडीशी तिरपी आहे. ती कितीने तिरपी आहे? ती 23.5 अंशाने कशी आहे? तिरपी आहे, झुकलेली आहे. पृथ्वी आपल्या अक्षावर पश्चिमेकडून पूर्वेकडे अँटी क्लॉकवाईज फिरते. ती जवळपास 23 तास 56 मिनिटे आणि 4 सेकंद एवढ्या वेळात एक फेरी पूर्ण करते. आपण साधारणपणे त्याला किती तास म्हणतो? 24 तास म्हणतो. ठीक आहे. 24 तासात ती एक फेरी पूर्ण करते, परिवलन पूर्ण करते. परंतु एक्झॅक्ट टायमिंगचा जर विचार केला, तर किती वेळ लागतो तिला? 23 तास 56 मिनिटे आणि 4 सेकंद. आणि पृथ्वीच्या परिवलनामुळे काय होते? दिन-रात्र होते. पृथ्वीचे परिभ्रमण. त्याच्यासाठी लागणारा वेळ 365 दिवस, 5 तास, 48 मिनिट आणि 46 सेकंद. साधारणपणे 365 दिवस, 6 तास एवढा कालावधी लागतो असे म्हटले जाते. परंतु जर तंतोतंत टायमिंगचा जर विचार केला, तर किती वेळ लागतो? 365 दिवस, 5 तास, 48 मिनिट आणि 46 सेकंद. पृथ्वीवर 71% पाणी असून 29% काय आहे? जमीन आहे आणि अपूर्णांकामध्ये जर आपण त्याचा विचार केला, तर पाण्याचे प्रमाण आहे 2/3 आणि जमीन किती आहे? 1/3. पृथ्वीचा कललेला अक्ष आणि पृथ्वीचे परिभ्रमण यामुळे ऋतुचक्र निर्माण होते. कललेला अक्ष आणि परिभ्रमण या 2 गोष्टींमुळे पृथ्वीवर काय होतं? ऋतुचक्र निर्माण होतं. पृथ्वी ही शुक्र आणि मंगळ या ग्रहांच्या मध्यभागी आहे.